खाऊन पाहतो. शेती म्हणजे जणू आपली काळी आईस. ती नेहमी काही ना काही देत असते. वावरात आलो होतो, लखू ना इकडे हे आणलं. म्हणलं हे आपल्या आईनं दिलंय. गावरान एकदम. काय बनवायचं? शेरण्या. शेरण्या. लखूला म्हणलं काय तर हे वाळकं आहे आणि त्याचे आता शेरण्या बनवायचे. तुम्ही बनविते एक शेरण्या. काका म्हणे आज मी स्वतः बनवणार आहे आणि एवढी भारी रेसिपी ना गावरान एकदम हा. लखूला म्हणलं घरी घेऊन जाय धुवून बिवून काढा. आम्ही आलोच. आणि तुम्हाला सांगतोय आपलं जर एखादं पोरग जर लांब कुठंतरी मुंबई पुण्याला जॉबला असेल म्हणजे नोकरीला असेल किंवा शिकायला असेल आणि ते जेव्हा घरी येतं ना एकदम पोरग आनंदी आणि त्याच्या घरचे एवढे आनंदी असते का विषय नाही. डायरेक्ट बंधू आलते आणि बंधू आपले एवढी फ्रेंडली ना म्हणजे बंधू प्लस मित्र म्हणजे विषय क्लोज डायरेक्ट. बंधू आले होते. काका म्हणे थांबा आता आपल्या शेळ्यांना जरा सुगरात चारा खाऊ घालू. म्हणलं चारू द्या म्हणलं त्यांना. आणि मग बंधू आले म्हणलं चर्चा तर होणारच. कारण बडे लोगों की बातचीत हमेशा चलती रहती. मग त्यांना म्हणलं गप्पा बी हाना आपल्याला घरी जायचंय. काका म्हणे हा चालन म्हणे. मग आलो काय घरी काकांनी बनवली रेसिपी वाळक कापून त्याला दही आणि मीठ चोळलं आणि म्हणे आता हे वाळत घालायचं जेवायच्या टायमाला मस्त घेऊन यायचं तळून काढायचं आणि एवढं भारी लागत आहे ना. म्हटलं कसं लागत जरा टेस्ट बिस्ट सांगा बरं. खाऊन पाहतो. काकांनी डायरेक्ट ऍक्टिंगच करून दाखवली म्हणजे रिअल मधली. तर तुम्ही बनवते का अशी रेसिपी शेअर घरच्या घरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला अजिबात लाजू नका.